नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवत नाही आहे, तर एका अशा ठिकाणी नेत आहे। ते ठिकाण बोरिवली स्टेशन 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आहे आणि तिथे 1 नंबर मिसळ मिळते आणि त्या जागेचं नाव आहे मामलेदार मिसळ। तर आता या मामलेदार मिसळमध्ये काय काय मिळतं ते बघूया। आम्ही जेव्हा इथे आज आलो ना, तेव्हा भरपूर गर्दी होती। आम्हाला थोडंसं वेटिंगमध्ये थांबावं लागलं। तोपर्यंत मग आम्ही मेनू कार्डवर नजर फिरवली। मस्त आपल्या काही पारंपरिक डिशेस पदार्थ इथे आहेत हे त्या मेनू कार्डवरनं जाणवलंच। तर आता काय काय पदार्थ इथे मिळतात ते बघूयात। इथे आत शिरल्यानंतर आपलं पटकन लक्ष जातं ते उजव्या बाजूच्या भिंतीकडे आणि प्रामुख्याने हे जाणवतं की मामलेदार मिसळ हे किती जुनं आणि प्रसिद्ध आहे। आम्ही मिनी बटाटे वडे, वडापाव आणि मामलेदार मिसळ याची ऑर्डर दिली होती। वडापाव आणि वड्यांबरोबर मस्त झणझणीत अशी लसणीची चटणी, पुदिन्याची चटणी आणि आंबट गोड चिंचेची चटणी त्यांनी सर्व केलेली होती। वडापाव आणि वडे अप्रतिम होते, त्याचबरोबर मामलेदार मिसळ तर 1 नंबर होती। या व्यतिरिक्त इथे साबुदाणा खिचडी, थालीपीठ, कोथिंबीर वडी, भज्यांचे वेगवेगळे प्रकार हे आणि भरपूर असे मराठमोळ पदार्थ मिळतात। त्या व्यतिरिक्त इकडे पेयांमध्ये कैरीचं पन्हं, कोकम सरबत आणि ताक असे छान थंडगार पेय मिळतात। तर आम्ही कोकम सरबत आणि ताक याची ऑर्डर दिली होती। मामलेदार मिसळची ही ब्रांच सुचिताताई कडाकणे चालवतात। मुख्य म्हणजे हे छोट्या जागेत असले तरी याचं इंटिरियरसुद्धा खूप छान आहे आणि हे टापटीप आणि स्वच्छ कसं राखावं यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे। त्यामुळे इथे आल्यावर आपल्याला हा ॲम्बियन्स बघू खूप छान आणि आल्हाददायी वाटतं। सोबत मी तुम्हाला मामलेदार मिसळचं मेनू कार्ड देत आहे, जेणेकरून तुम्ही कधी जर बोरिवली वेस्टला आलात तर प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाजूला असलेल्या या मामलेदार मिसळला जरूर भेट द्या आणि मराठमोळ्या व पारंपरिक पदार्थाचा नक्की आस्वाद घ्या। धन्यवाद।